संदर्भात अधिक माहिती देतील अक्षय. कशी असेल नवीन मोनोरेल? मी सध्या त्याच नवीन मोनोरेलमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्कोमी या कंपनीच्या मोनोरेल सुरू होत्या. आता मात्र 8 नवीन मोनोरेल दाखल झालेले आहेत आणि या नवीन मोनोरेल दाखल ज्या झालेल्या आहेत त्या पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत. भारतामध्ये बनलेल्या मेधा या कंपनीने बनवलेल्या सगळ्या मोनोरेल आहेत आणि त्यामुळे यामध्ये भारताच्या दृष्टीने आपल्या मोनोरेलच्या ट्रॅकच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सगळ्या ज्या अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत त्या बसवण्यात आलेल्या आहेत. सुरुवातच जर आपल्याला करायची झाली तर या ठिकाणी आपण पाहताय हे आतमधलं पूर्ण जे कंपार्टमेंट्स आहेत किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फायर कंपायलन्स करून करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आतमध्ये आग जरी लागली तरी देखील 30 मिनिटांपर्यंत ही आग जी आहे ती वाढणार नाही. त्याच्यामुळे एक महत्त्वाची एक अपडेट यामध्ये आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये CCTV कॅमेरे जे देण्यात आलेले आहेत त्यांचं मॉनिटरिंग हे आतमध्ये बसलेला जो मोनोरेलचा ड्रायव्हर आहे त्याच्याकडे थेट होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे ही मोनोरेल एका बाजूला झुकत होती जी आधीची मोनोरेल होती. तर त्यासाठी या मोनोरेलमध्ये काही सिस्टीम अशा लावलेल्या आहेत जेणेकरून ही मोनोरेल झुकणार नाही. आता या मोनोरेलमध्ये किती प्रवासी आहेत, किती वजन आहे याचा देखील आकडा आता थेट त्या मोनोरेलच्या ड्रायव्हरपर्यंत पोहोचणार आहे. अशा प्रकारे नवीन काही सुविधा घेऊन ही मोनोरेल जी आहे ती आता दाखल झालेली आहे. 20 तारखेपासून या मोनोरेलचं ऑपरेशन पूर्णतः बंद होणार आहे आणि ज्यावेळी पुन्हा ते ऑपरेशन सुरू होईल, सेवा सुरू होईल त्यावेळी या नवीन मोनोरेलमधून मुंबईकरांना प्रवास करायला मिळणार आहे जो अधिक सुरक्षित असेल असा दावा MMRDA ने केलेला आहे. आता पाहूयात या ज्या नवीन मोनोरेल आहेत त्या तरी येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये टेक्निकल ग्लिचेस येणार नाहीत अशी आपण अपेक्षा करू शकतो. नक्कीच. अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी बघूयात. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी निर्दोष सुटलेल्यांना हायकोर्टानं नोटीस